या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। केंद्रीय मंत्र्यांचा धीरेंद्र शास्त्रींना कडक शब्दात इशारा। नागपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यानंतर बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्यावर सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। या विधानामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली असून अनेक ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात येत आहेत। सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि शिवप्रेमी नागरिकांनी या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे। संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही जोर धरत आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा अपमान सहन केला जाणार नाही, अशी भूमिका अनेकांनी व्यक्त केली आहे। याच पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरणही तापले असून विविध नेत्यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्यावर निशाणा साधला आहे। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही या प्रकरणावर स्पष्ट आणि ठाम भूमिका घेत धीरेंद्र शास्त्री यांना इशारा दिला आहे। त्यांनी म्हटले की आपल्या मर्यादा ओळखून आपल्या कुवतीप्रमाणे राहिले पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास समजून घेणं हा काही तुमच्या हातसफाईचा आणि थोतांडाचा खेळ नाही। हा विषय कोणत्याही प्रकारच्या दिखाव्याचा किंवा लोकप्रियतेसाठी केलेल्या विधानांचा भाग बनवणे योग्य नाही। रामदास आठवले यांनी पुढे असेही सांगितले की महाराष्ट्र हा फुले, शाहू आंबेडकर आणि शिवरायांच्या या पुरोगामी महाराष्ट्राच्या नादी लागू नका। दरम्यान महाराष्ट्रातील इतिहासाबाबत बोलताना जबाबदारीने आणि आदराने बोलणे अपेक्षित आहे। चुकीची विधाने करून समाजात संभ्रम निर्माण करणे किंवा भावना दुखावणे हे कोणालाही मान्य होणार नाही।